आपण हा मुद्दा अजून सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. फडणवीस सरांकडे जाऊया. सर, की ज्या नवीन बाबी समोर येत आहेत त्यानुसार समजा माझं उत्पन्न हे 20 लाख वर्षाला आहे, तर मला नेमका किती कर लागणार असा मला प्रश्न पडू शकतो. कसं उत्तर द्याल? तर त्याचं गणित असं आहे की 4 ते 8 लाखावरती जे 4 लाख आहेत बदले त्याच्यावरती 5% म्हणजे झाले 20,000 रुपये. पुढचे जे 4 लाख आहेत त्याच्यावरती 10% म्हणजे झाले 40,000 रुपये. त्यानंतर जे पुढचे 4 लाख आहेत त्याच्यावरती 15% म्हणजे 60,000 रुपये. आणि त्याच्या पुढचे जे 4 लाख आहेत त्याच्यावरती 20%. ओके. असं. आणि मला वाटतं त्याबरोबर तुम्ही त्या स्लॅब तुमच्या संपल्या बहुतेक 20 लाखापर्यंत. 4 ते 8, 8 ते 12, 12 ते 16 आणि 16 ते 20. त्यामुळे पहिल्याचे 20,000, दुसऱ्याचे 40,000 म्हणजे 60, नंतरचे 60 म्हणजे 1,20,000 आणि शेवटचे 80,000 म्हणजे 2 लाख तुम्हाला 20 लाखावरती कर बसेल. म्हणजे साधारण तुम्हाला 10% कराचा दर पडला असं आपल्याला म्हणता येईल एकूण 20 लाखाच्या उत्पन्नावरती. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 12 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे. मात्र 12 लाख ते पुढची जी रक्कम होते त्यानुसार सुरुवातीपासून टॅक्स स्लॅब सुरुवात होतील. बरोबर. पुन्हा एकदा समजावून सांगूया. मात्र त्याआधी नवीन जे टॅक्स शेड्यूल बनलेले आहेत, जे टॅक्स स्लॅब बनलेले आहेत ते कसे आहेत ते आपण बघूया. स्क्रीनवर बघूया. 0 ते 12 लाखापर्यंत 0%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखासाठी आपण बघतोय की 20%, 20 ते 24 लाखासाठी 25%,